आज तर मालिकेत दिवाळी साजरी झाली आहे प्रेक्षकांनो. म्हणजे बरंच आधी दिवाळी साजरी झाली आहे यांची. आपले तर अजून फराळही बाकी आहेत करायचे, म्हणजे माझा तरी बाकी आहे. असो, पण आता या इंद्राताई सईच्या आठवणीमध्ये रडत असतात. ते इंद्राताईंचे मिस्टर कौतुक करतात की तू खूप छान चकल्या केल्या आहे, पण इंद्राताई म्हणतात माझ्या हातालाच चव आहे, जिभेची चव पार उडून गेली आहे, खूप कडू वाटतंय हो. आणि त्या एकविराईला प्रार्थना करतात की सई लवकर घरी येऊ दे आणि सगळं सुरळीत होऊ दे. दोघंही आजी आजोबा नातीच्या आठवणीमध्ये व्याकुळ झाले तसं दाखवत आहे. आता मुक्ताबाईचं तर फराळ करणं सुरू आहे. फराळ करताना त्यांच्या काही मागच्या आठवणी जाग्या झाल्यात. मागच्या बिल्डिंगमध्ये कोण कसं फराळ करायचं, कोणाच्या हाताला कशी चव होती वगैरे वगैरे. आता मिहिका आली आणि म्हणते अरे वा, माझ्या आईच्या हातचा आणि तुझ्या हातच्या लाडवाची साईज एकसारखी कशी काय होते ग मावशी. मुक्ता म्हणते माझी आई बेस्ट फराळ करते आणि मावशीच्या हातचा चिवडा आणि चकल्या म्हणजे आहा, आणि अनारसे चिरोटे, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय असं मुक्ता म्हणते. आणि आता हे मिहिका आणि मुक्ता दोघी मिळून छान लाडू तयार करायला मदत करताय. मिहिका म्हणते मावशी माझी आई पण छान करते फराळ. आता ह्या हसायला लागतात आणि म्हणतात पण लेकीच्या हाताला काही चव उतरली नाही आहे त्याची. छान आनंद आहे दिवाळीचा. पण तेवढ्याच सईचा फोन येतो मुक्ताला आणि मुक्ता अलगद तिच्या आईच्या नकळत तो फोन उचलते आणि रेंज येत नाही आहे म्हणून खोलीमध्ये जाते तिच्या. आता या सईचा फोन असतो मुक्ताला आणि सई म्हणते मला तुझी खूप आठवण येते, तू माझी आठवण काढशील का गं मुक्ता आंटी, फराळ करताना तरी आठवण काढ. अशी इमोशनल होऊन ती बोलते मुक्ताशी. मुक्ता पण इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण माधवीताई हे बघतायत. आता त्या मावशी म्हणतात की बाळा फोन ठेवून दे आता. माधवीताई मुक्ताला जरा ओरडतात, काय ग सणासुदीचे दिवस आहेत, मी सईला सांगणार आहे की तुला असा फोन करू नकोस म्हणून सारखा बघ बरं तू रडायला लागलीस की नाही. मुक्ता म्हणते ए आई असं नको गो बोलू त्या पिल्लूला, पण ठीक आहे मी नाही रडणार आता. मग माधवीताई म्हणतात हसून दाखव बरं, आणि हे बघ आवर आता लवकर, आणि हे खीर आणि लाडू केलेत मी, हे वरती देऊन ये जरा त्या मावशींना, त्यांच्याकडे जरा दुःखी दिवाळी आहे ना, आणि नीट आवरून जा. इकडे इंद्राताई पण खूप दुःखी झाल्यात सई दिवाळीला नाहीये म्हणून. त्यांची मुलगी त्यांना समजवत असते. पण तेवढ्यात सागर पण ऑफिसला निघालेला असतो. स्वाती त्याला म्हणते काय रे तू पण ऑफिसला निघालायस. इंद्राताई म्हणतात सई नाही आहे तर मी दिवाळी साजरीच करणार नाही. सागर म्हणतो सगळ्या आयुष्यालाच पनवती लागली आहे, कारण ती स्वाती म्हणते काय सणासुदीला पनवती लागली आहे. पण आता त्याचे वडील मिठाई घेऊन येतात तेव्हा तो त्यांच्याकडे बघतो आणि निघून जातो. आता बाहेर आल्यावरती आपण बघतोय तो खूप घाईत असतो आणि मुक्ता पण तिकडनं खीर लाडू घेऊन जात असते आणि सागरच्या अंगावर धडकते, त्यामुळे सगळी खीर त्याच्या अंगावर सांडून जाते. आता इकडे या इंद्राताई स्पष्ट सगळ्यांना सांगतात की मी दिवाळी साजरी करणार नाही. आता मध्येच त्यांनी हा शॉट घेतलाय आणि नंतर पुन्हा हा दाखवलाय की तो सागर चिडतो आणि म्हणतो काय आहे हे सगळं, तुम्हाला दिसत नाही का. मुक्ता विचार करते अरे बापरे हा खडूस चिडायच्या आत निष्ठा इथून, आणि ती म्हणते मला काय माहिती, तुम्हीच असे न बघता वळलात, वेंधळे कुठले. सागर म्हणतो मी वेंधळा का. मुक्ता म्हणते अरे बापरे हा काही बोलायच्या आत निघा इथून, आणि ती पटकन तिच्या घरात घुसून जाते. सागर चिडचिड करतो आणि म्हणतो मूर्ख कुठल्या, यांना कळत पण नाही काही. असो, पण आता पुढे आपण बघतोय सागर चेंज करून ऑफिसला गेलाय आणि रोहित सोबत त्याची जी काही पार्टनरशिप का काय आहे ती डील फिक्स झाली आणि सगळे एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन करताय. आता सागर म्हणतो तुला हॅपी दिवाळी, सगळं छान झालं नाही प्रोजेक्ट वगैरे ऑल इन ऑल. आणि रोहित म्हणतो हो नाही यार आज दिवाळी आहे, मला भारताची दिवाळी बघायचीच आहे, किती वर्ष झाले माहिती आहे भारताची दिवाळी बघायला तरसलोय मी. आता तेवढ्यात हा मिहीर एक्सायटेड होऊन त्या रोहितला सांगून देतो अरे सागर दादूच्या घरची दिवाळी बघशील ना तू, अरे अशी दिवाळी तू कुठेच बघितली नसेल. काकू काय चकल्या बनवतात, काय चिवडा बनवतात, जस्ट माइंड ब्लोईंग. अरे धमाल असते नुसती सागरकडे. एवढं कौतुक ऐकल्यानंतर रोहितला राहवतच नाही. तो म्हणतो काय सांगतोयस तू, मी तर आता सागरच्या घरची दिवाळी अटेंड करूनच जाणार. आता सागर त्याला खुणवत असतो मिहीरला की कशाला बोलतोयस म्हणून. रोहित त्याला म्हणतो मी आत्ता रोहिणीला फोन करून सांगतो, ती तयार होईल. आता सागर चिडतो मिहीरवर आणि म्हणतो आता ती मुक्ता कुठून आणायची ऐन वेळेवर, तुला कळत कसं नाही रे मिहीर. आणि मिहीरच्या तर हे लक्षातूनच गेलेलं असतं. आता त्याने फोन केलाय रोहितने त्याच्या बायकोला आणि तयार व्हायला सांगितलंय. आता तो म्हणतोय यार काही म्हणतो, दिवाळी म्हणजे आपली माणसं, फराळ, मजा मस्ती, धूम, आणखीन काय हवं असतं यार दिवाळीला. आमच्याकडे सुद्धा दिवाळीची धूम आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे रिव्ह्यू टाकायला मला जरा उशीरच होतो. असो, पण आता ह्याने ठरवलंय की सागरकडेच दिवाळी साजरी करायची. सागर थोडा टाळायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो अरे रात्री तुझी फ्लाईट आहे ना. रोहित म्हणतो अरे डोंट वरी, मी तुझ्या घरची दिवाळी अटेंड करेल आणि मग फ्लाईट जॉईन करेल. मी रेवतीला कळवतो म्हणजे तिला खूप आनंद होईल रे हे सगळं बघून. चल मग येतो रात्री, टच होतो तुझ्या घरी.
सागर खूप चिडतो मिहीरवर आणि म्हणतो, काय चालवलं यार, तोंडात आलं की बडबड करून टाकायची, तुझी सवयच आहे, आता कुठून अरेंज करू मी ही खोटी बायको पुन्हा. आता मिहीरलाही टेन्शन आलं आहे आणि सागरलाही. पण आता इकडे हे सगळे फराळाला बसलेत मुक्ताच्या घरचे आणि पुरू खूप कौतुक करतात फराळाचं. माधवीताई म्हणतात, अरे बाबा मिहिकाने केल्यात बरं का 4 चकल्याने, म्हणजे तिने तळल्या 4 चकल्या, त्याच्यातल्या 2 खाल्ल्या, पण तशी बरीच मदत केली आहे बरं मिहिकाने. मिहिका म्हणते, काका तू इलेक्शन जिंकला ना की आपण हे सगळं वाटूयात सगळ्या कॉलनीमध्ये आणि सांगूयात की आम्हालाच मतं द्या. मुक्ताला याबद्दल माहीत नसतं, मग मुक्ताला सांगितलं जातं. मुक्ता म्हणते, अरे वा मस्तच आहे की, पण आधीच चुकीची कामं करायची का, इलेक्शन कशाला लढायचं. आता यांच्या छान फॅमिली गप्पा सुरू आहेत. असो, पण आता ह्या मावशी आल्यात आणि त्या म्हणतात की हिचा दात दुखायला लागला आहे म्हणे सईचा. ती लगेच म्हणते, ही सावनी, अहो मग पेन किलर देऊन टाका की तिला एखादी. त्या म्हणतात, अहो मॅडम मोठ्या माणसाची पेन किलर लहान मुलांना कशी चालेल, आपल्याला तिला दवाखान्यात न्यावं लागेल, मुक्ताचा दवाखाना आहे ना. आता ही सावनी म्हणते, अरे हो ती डेंटिस्ट आहे ना, माझ्या लक्षातच नाही, हरकत नाही मी तिला फोन करते, तुम्ही सईला तयार व्हायला सांगा. मुक्ता एन्जॉय करत असते दिवाळी, पण तेवढ्यात आता या सावनीचा फोन आल्यामुळे ती जरा डिस्टर्ब झाली आहे. म्हणजे ती डिस्टर्ब नाही झाली आहे, पण आता तिची आई डिस्टर्ब झाली आहे मुक्ताची. ती आता सांगते की सईचा दात दुखतोय वगैरे. मुक्ता म्हणते, अरे हो तिचं रूट कॅनलचं ट्रीटमेंट सुरू होतं, एका दाताचं फिलिंग राहिलं आहे तिचं, तुम्ही तिला क्लिनिकला घेऊन या, जमेल ना तुम्हाला. सावनी म्हणते, हो येते मी. तर आता ह्या माधवीताई चिडतात आणि म्हणतात, झालं आणखीन फोन आला आणि आता काय स्पेशल आहे तुझा पेशंट, त्यामुळे तू जाणारच. मुक्ता मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मुक्ता लाडीगोडी लावायला लागते माधवीताईंना, पण आता ती म्हणते, बाबा प्लीज जावं लागेल, सांग ना रे समजून आईला, आणि निघून जाते. माधवीताईंचा मूड ऑफ होतो. मुक्ता बिचारी चांगली फराळ करत होती आणि उगाच उठून गेली. असो, पण आता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मुक्ता सईला विचारपूस करायला लागते, कुठे दुखतंय काय दुखतंय, पण सई दातच उघडत नसते, तोंडच उघडत नसते. मुक्ता म्हणते, राजा तोंड उघडणं, मला कसं कळेल तुझं कुठे दुखतंय ते. सई काही तोंड उघडे ना. आता सई हळूच तिला आवाज देते आणि तिच्या कानात काहीतरी सांगायला लागते, पण तेवढ्यात आता ही सावनी म्हणते, हर्षवर्धनने चॉकलेट दिलं होतं तिला. मुक्ता म्हणते, चॉकलेट की चॉकलेट्स, खूप दात दुखतोय वाटतं. तेवढ्यात त्या सावनीला फोन आलाय म्हणून ती बाहेर गेली आहे आणि ती संधी साधून सईने पटकन मुक्ताच्या कानात सांगितलंय की मी खोटं बोलतीये, माझा दात दुखतच नाहीये. आणि मुक्ताला या गोष्टीचं नवलच वाटतंय, पण ती सावनीला बघून जरा घाबरली आहे की आता तिला काय सांगायचं. सावनी जेव्हा बाहेर जाते फोनवर बोलायला, तेव्हा मुक्ता म्हणते, काय तुझा दात दुखत नाहीये सई. सई मात्र गोड हसत असते. आता या माईंचा फोन आलेला असतो त्या सावनीला. बापरे प्रेक्षकांनो, खूप दाखवलं हो यांनी आज, मी सांगून दमून गेले. असो, पण आता त्या माई सांगतात की हर्षवर्धन लंडनला निघालेत आणि त्यांना त्यांचं कोट आणि काहीतरी ओव्हरकोट हवा आहे. आता ही सावनी विचार करायला लागते, असं कसं चाललं, हा याने सईला मुद्दाम इकडे आणायला सांगितलं, मुद्दाम मला हिडीस करतोय, याची कुठे दुसरी भानगड तर नसेल ना लंडनमध्ये. आता तो हर्षवर्धन माईला म्हणतो, आणा इकडे मी बोलतो, तुम्ही बाकीची तयारी करा. मग ही सावनी म्हणते, तू लंडनला निघालायस. हर्षवर्धन म्हणतो, आज नाही उद्या चाललोय मी. सावनी म्हणते, असं कसं चाललायस, मी पण येणार आहे तुझ्यासोबत. हर्षवर्धन म्हणतो, अगं मला काम आहे तिकडे, तू काय करणार आहेस तिकडे येऊन. पण सावनी काही त्याचं ऐकत नाही आणि खूप चिडते, फोन ठेवून देते. हर्षवर्धनच्या डोक्याला ताप झालाय असं त्याच्या चेहऱ्यावरनं तरी दिसतंय. असो, पण आता ही सई मुक्ताला सॉरी म्हणत असते, सॉरी मुक्ता आंटी, माझं चुकलं, मी आता खोटं नाही बोलणार, पण मला तुझी आठवण येत होती, मी तरी काय करू. आणि मुक्ता म्हणते, आता ना मी मोठं इंजेक्शन देणार आहे सईला, खोटं बोललीस ना, दात दुखायचं इंजेक्शन देऊ का. आणि तिला हसवायला लागते आणि गुदगुल्या करते. सईला दिवाळी तिच्या घरच्यांबरोबर साजरी करायची असते. साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, एकटे दुकटे राहतील का असे छोटे पिल्लं. असो, पण आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघणार आहोत की सई दिवाळीची घरी आली आहे आणि इंद्राताई खूप खुश झाल्यात. सागर म्हणतो, थँक गॉड तुम्ही आल्या, रोहित इथे आलाय. मुक्ता म्हणते, तुम्ही असं प्रत्येक वेळेला काय मला असं भरीस घालता हो. सागर म्हणतो, एवढ्या वेळेलाच मदत करा, तसंही तुम्हाला काही आयुष्यभर माझी बायको बनून राहायचं नाही आणि मीही तुम्हाला माझी बायको बनवणार नाही आहे. हे ऐकून मुक्ताला जरा रागच आलाय. असो प्रेक्षकांनो, पण प्रेक्षकांनो एवढं सणासुदीला वेळात वेळ काढून रिव्ह्यू देते मी, तर प्लीज एखादा लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज अँड हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. धन्यवाद.